हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी कल्पना पिंपळे आपले सुमन हायस्कूल नंबर 5 तर्फे हार्दिक स्वागत करते. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 15 अन्न स्रोतात सुधारणा पार्ट 1 अभ्यासणार आहोत. प्रकरण 15 अन्न स्रोतात सुधारणा. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की सर्वच सजीवांना अन्नाची आवश्यकता असते. अन्नामुळे आपला विकास, वृद्धी आणि स्वास्थ्य चांगले राहते आणि हे अन्न आपल्याला शेतीवाडी आणि पशुपालनामधून मिळते. मग शेतीवाडीमध्ये पीक उत्पादन वाढवण्यासाठी काही सुधारणा केलेल्या आहेत. पीक उत्पादनामध्ये सुधारणा, ऊर्जेच्या आवश्यकतेसाठी अन्न जरुरी आहे, जसे की गहू, तांदूळ, मका, बाजरी आणि ज्वारी. यामधून कार्बोदके मिळतात. कडधान्य जसे की चणे, वाटाणे, उडीद, मूग, तूर, मसूर मधून प्रोटीन मिळते. तसेच तेलबिया जसे की सोयाबीन, शेंगदाणे, तीळ, एरंड, मोहरी, अळशी आणि सूर्यमुखी यामधून आपल्याला तेल प्राप्त होते. तसेच भाजीपाला, मसाले आणि फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन आणि खनिज क्षार मिळतात. कित्येक प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोदके पण मिळतात. गवत चाऱ्याचे पीक जसे की बरसीम, जव किंवा सुदान गवताचे उत्पादन पशुपालनासाठी गुणवत्तेच्या स्वरूपात होते. विविध पिकांसाठी विभिन्न हवामानासंबंधी परिस्थिती, तापमान आणि प्रकाश अवधी हा वेगवेगळा असतो आणि यावरूनच मग पिकांचे 2 प्रकार पाडण्यात आलेत. एक खरीप पिके आणि दुसरा म्हणजे रब्बी पिके. आणि रब्बी पीक यांचे ऋतू पण वेगवेगळे आहेत. खरीप पीक हे वर्षा ऋतूमध्ये येते, तर रब्बी पीक हे हिवाळ्यामध्ये येते. तसेच त्यांचा कालावधी पण वेगवेगळा. खरीप पीक जून ते ऑक्टोबर महिन्यात, तर रब्बी पीक हे नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यामध्ये येते. त्यांची उदाहरणे बघूया. खरीप पिकाचं उदाहरण आहे मका, डांगर म्हणजे तांदूळ, सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद हे सर्व खरीप पिके आहेत. तर रब्बी पिके गहू, चणा, वाटाणा, मोहरी आणि अळशी हे रब्बी पिकाचे नावे आहेत. विद्यार्थ्यांनो, भारतात 1960 पासून 2004 पर्यंत शेतीलायक जमिनीमध्ये 25% वाढ झाली आहे. तर अन्न उत्पादनात 4पट वाढ झाली आहे. आता उत्पादनात ही वाढ करण्यासाठी जी काही प्रणाली वापरली जाते, त्या प्रणालीला 3 पायऱ्यांमध्ये विभागले गेलं आहे, म्हणजे 3 वर्गात विभागले आहे. पहिलं म्हणजे पिकाच्या जातीमध्ये सुधारणा करणे, दुसरं पीक उत्पादनात सुधारणा करणे आणि तिसरा पीक संरक्षेचे प्रबंधन करणे. पिकाच्या जातीत सुधारणा. पिकाचे उत्पादन चांगले व्हावे हे प्रयत्न पिकाच्या जातीच्या पसंतीवर आधारित आहेत. पिकाच्या जातींमध्ये इच्छित लक्षणांना संकरणाद्वारे वाढविता येते. संकरण विधीमध्ये विविध आनुवंशिक लक्षणांच्या वनस्पतींमध्ये संकरण करविण्यात येते. पीक सुधारण्याची दुसरी रीत ही आहे की ऐच्छिक लक्षणांच्या जनिनांना मिळविणे. याचे परिणामस्वरूप जनिनिक रूपांतरित पीक मिळेल. नवीन जाती स्वीकारण्याआधी पहिल्यांदा हे पाहणं आवश्यक आहे की पिकाच्या जाती विविध परिस्थितीमध्ये म्हणजेच विभिन्न क्षेत्र किंवा विस्तारामध्ये वेगवेगळी असते. ते चांगले उत्पादन देऊ शकतात. तसेच शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेची विशिष्ट बियाणाची प्राप्त झाली पाहिजे किंवा बियारण त्याच जातीचे असले पाहिजे की जे अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा
अंकुरण पावेल. त्यासाठीच अशा जाती जास्त उपयोगी आहेत की ज्या विविध हवामानाच्या परिस्थितीत पण उगवू शकतील. अशा प्रकारे अशी जात बनवलेली आहे की जी जास्त क्षाराच्या जमिनीत पण उगू शकेल. जास्त उत्पादन, प्रति एकरी पिकाच्या उत्पादनात वाढ करणे, गुणवत्तेत सुधारणा, पीक उत्पादनाची गुणवत्ता प्रत्येक पिकात भिन्न असते. कडधान्यात प्रोटीन गुणवत्ता, तेलबियांमध्ये तेलीची गुणवत्ता, फळ आणि भाजीपाल्यांचे संरक्षण महत्त्वाचे. जैविक आणि अजैविक प्रतिरोधकता, जैविक म्हणजे रोग, कीटक किंवा कृमी, आणि अजैविकमध्ये अनावृष्टी, क्षारता, जास्तीचा पाऊस, गरमी, थंडी, हिमपात यांचा समावेश होतो. परिस्थितींच्यामुळे पीक उत्पादनात कमी होऊ शकते. अशा परिस्थितींना सहन करू शकेल त्या जातीच्या पीक उत्पादन सुधारणा आणू शकेल. परिपक्वता समयात परिवर्तन, पीक उगवल्यापासून कापणीपर्यंत कमीत कमी वेळ लागेल ते आर्थिकदृष्ट्या चांगले. त्यामुळे शेतकरी प्रतिवर्षी स्वतःच्या शेतात जास्त पीक उगवू शकतो. कमी कालावधी असल्याकारणाने पीक उत्पादनात पैसा पण कमी खर्च होतो. समान परिपक्व कापणीची प्रक्रिया सहज बनवते आणि कापणी दरम्यान होणाऱ्या पिकाला कमी नुकसान होते. व्यापक अनुकूलता, व्यापक अनुकूलतेच्या जातीचा विकास करणे विविध पर्यावरणीय परिस्थितीमध्ये पीक उत्पादनाला स्थिर करण्यात मदतरूप होईल. एकाच जातीच्या पिकांना विविध विस्तारामध्ये विविध हवामानात उगविता येते. ऐच्छिक शेतीकीय लाक्षणिकता, गवत चाऱ्याच्या पिकासाठी लांब आणि जास्त शाखा इच्छित असतात, तर अन्नासाठी वामन रोप योग्य आहे की ज्यामुळे या पिकाला उगवण्यासाठी कमी पोषक द्रव्यांची आवश्यकता असेल. अशा रीतीने कृषिकीय विज्ञानाचा जाती जास्त उत्पादन मिळवण्यासाठी मदतरूप होतील. या भागावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की जैविक आणि अजैविक परिबळे कशा प्रकारे पीक उत्पादनाला नुकसान पोहोचवतात. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न निघतो आहे याच्यामध्ये की पीक सुधारणेसाठी ऐच्छिक कृषिकीय विज्ञानाच्या लाक्षणिकता कोणत्या, हे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात या भागावर, म्हणजे पिकाच्या जातीत सुधारणा याच्यावर. पीक उत्पादन प्रबंधन या भागात 3 भाग आहेत, म्हणजे पोषक तत्व प्रबंधन, सिंचाई आणि पिकाच्या पद्धती. यापैकी आपण पहिला भाग म्हणजे पोषक तत्व प्रबंधन बघूया. विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे आपला विकास, वृद्धी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, तशा प्रकारे वनस्पतीला पण काही पोषक तत्वांची आवश्यकता असते. वनस्पतींना पोषक पदार्थ हवा, पाणी आणि जमिनीमधून प्राप्त होतात. वनस्पतीसाठी 16 पोषक तत्व आवश्यक असतात. इथे कोष्टकमध्ये दर्शवले की हवेमधून कार्बन आणि ऑक्सिजन प्राप्त होतो वनस्पतीला, पाण्यामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजन प्राप्त होतो, तर जमिनीतून पुष्कळसे पोषक तत्व प्राप्त होत आहेत. त्यापैकी जे जास्त प्रमाणात आवश्यक असतात ते म्हणजे बृहत पोषक तत्वे. ते आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तसेच सल्फर. तर दुसरे की ज्या पोषक तत्वांची कमी आवश्यकता असते ते म्हणजे सूक्ष्म पोषक तत्व किंवा लघु पोषक तत्व. आणि सूक्ष्म पोषक तत्वे आहेत झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन, आयर्न, मॅंगनीज आणि बोरॉन. हे पोषक तत्व वनस्पतीला भूमीमधून मिळतात. या पोषक तत्वांच्या उणीवांमुळे वनस्पतीच्या देहधार्मिक क्रियांसहित प्रजनन, वृद्धी आणि
रोगांच्या प्रवृत्तीवर परिणाम घडतो. जास्त उत्पादन प्राप्त करण्यासाठी जमिनीत गोवऱ्यांचे खत म्हणजे शेणखत आणि खताच्या स्वरूपात या पोषक तत्वांना मिसळणे आवश्यक असते. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की वनस्पती त्यांचे पोषण कसे प्राप्त करतात, तर तुम्ही हा कोष्टकमधील माहिती लिहू शकाल. सेंद्रिय खत. खतामध्ये कार्बनिक पदार्थांचे प्रमाण जास्त असते. ते जमिनीला अल्प प्रमाणात पोषक तत्व देतात. सेंद्रिय खताला प्राण्यांचा मळ आणि वनस्पतींच्या कचऱ्याचे विघटनामुळे तो तयार होतो. सेंद्रिय खत जमिनीतील पोषक तत्व आणि कार्बनिक पदार्थांचे परिपूर्ण करते आणि जमिनीची फलद्रुपता वाढवते. सेंद्रिय खतामधील कार्बनिक पदार्थ जमिनीचे बंधारण सुधारण्यास मदतरूप ठरतात. यामुळे रेताड जमिनीत पाणी संग्रहाची क्षमता वाढते. चिकण मातीत कार्बनिक पदार्थाची जास्त मात्रा पाण्याच्या निकालामध्ये मदतरूप होते, ज्यात पाणी एकत्र होत नाही. हे जे काही जैविक खत आहे, जैविक खत बनवण्याच्या क्रियेत विविध जैविक पदार्थांच्या उपयोगाच्या आधारे जैविक खताला 2 भागात वर्गीकृत केले. पहिलं म्हणजे कंपोस्ट आणि वर्मी कंपोस्ट, दुसरं ओले जैविक खत. कंपोस्ट आणि वर्मी कंपोस्ट म्हणजे हे खत कंपोस्टीकरणाच्या क्रियेत शेतीचे बिनउपयोगी पदार्थ जसे की पशूंचे मलमूत्र म्हणजे शेण वगैरे, भाजीपाल्यांची साल, तसेच सुएज कचरा, फेकलेल्या स्ट्रॉ, निंदण वगैरेला खड्ड्यात कुजवतात. या क्रियेला कंपोस्टिंग म्हणतात. कंपोस्टमध्ये कार्बनिक पदार्थ आणि पोषण खूपच जास्त प्रमाणात असते. हे इथं आकृतीमध्ये तुम्हाला कंपोस्ट खत दिसत आहे. तसंच बाजूच्या आकृतीमध्ये बघा वर्मी कंपोस्ट. येथे हे जे कंपोस्ट आहे त्याला गांडुळाद्वारे वनस्पती आणि प्राण्यांच्या टाकलेल्या पदार्थांना विघटवून केलेले आणि वर्मी कंपोस्ट खत तयार झालेलं आहे. तसंच दुसरं म्हणजे ओले जैविक खत. पीक उगवण्यापूर्वी शेतात कित्येक वनस्पती जशा की तण किंवा गुवार वगैरे उगवतात आणि त्यानंतर त्यावर नांगर चालवतात व शेताच्या जमिनीत मिसळतात. या वनस्पती ओल्या जैविक खतात परिवर्तित होतात, जे जमिनीला नायट्रोजन आणि फॉस्फरसमधून परिपूर्ण करण्यास मदतरूप होतात. खते. खत व्यावसायिक स्वरूपात तयार केलेले वनस्पती पोषक द्रव्ये. खत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम देते. खताच्या उपयोगाने चांगली वनस्पतिक वृद्धी होते आणि स्वस्त वनस्पतीची प्राप्ती होते. तसेच उत्पादन पण जास्त मिळते, परंतु ते आर्थिकदृष्ट्या महाग पडते. खताचा सतत उपयोग जमिनीची फलद्रुपता कमी करते, कारण की कार्बनिक पदार्थांची पुनःपूर्ती होत नाही. म्हणजेच सूक्ष्मजीव तसेच भूमिगत सजीवांचे जीवनचक्र अवरोधते. खताच्या उपयोगाद्वारे पिकाचे जास्तीचे उत्पादन कमी वेळेत प्राप्त होते, पण या जमिनीची फलद्रुपता काही काळानंतर कमी होते. तर जैविक खताच्या उपयोगाने होणारे फायदे हे दीर्घकाळासाठी असतात. तुम्हाला ह्या भागावर प्रश्न विचारला जातो की जमिनीची फलद्रुपता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खत आणि खत यांच्या उपयोगाची तुलना करा. कार्बनिक शेती. शेती करण्याची ही अशी एक पद्धती आहे की ज्यात रासायनिक खत, जंतुनाशक, निंदणनाशक वगैरेचा उपयोग खूपच कमी किंवा बिलकुल होत नाही. यामध्ये जास्तीत जास्त कार्बनिक खत शेतातील
निरुपयोगी पदार्थांचे पुनश्चक्रीयकरण, जैविक परिबळे जसे की हिरव्या शेवाळाचे संवर्धन, जैविक खत बनविण्यासाठी उपयोगात घेतात. कडुलिंबाची पाने, हळदीचा विशेष रूपात जैव कीटकनाशकांच्या स्वरूपात खाद्य संग्रहात उपयोग होतो. सिंचाई. भारतात बऱ्याच प्रमाणात शेती ही पावसावर आधारित आहे, परंतु पाऊस योग्य वेळी न आल्यास पीक उत्पादन कमी येऊ शकते. म्हणून मग पिकाची वृद्धी नियत काळात योग्य वेळी सिंचाई केल्याने संभवित होते आणि पीक उत्पादन वाढते. तर अशा जमिनीमध्ये सिंचन करण्यासाठी पुष्कळ उपाय केले जातात. म्हणजे त्यासाठी मग पाण्याचे स्रोत आवश्यक असतात. ते पाण्याचे स्रोत म्हणजे विहिरी, नद्या आणि तलाव आहेत. विहिरी या 2 प्रकारच्या आहेत. एक खोदलेली विहीर आणि दुसरी नळ विहीर म्हणजे ट्यूबवेल. खोदलेल्या विहिरीद्वारे भूमिगत पाण्याचे स्रोतांमधून आलेल्या पाण्याला एकत्र करण्यात येते. ट्यूबवेलमध्ये पाणी खोल जलस्तरामधून काढण्यात येते. या विहिरीमधून सिंचनासाठी पाणी पंपाद्वारे काढण्यात येते. दुसरं म्हणजे कालवा म्हणजे नहेर. हे एक सिंचनाचे मोठे, विस्तृत आणि व्यापक तंत्र आहे. यात पाणी एक किंवा जास्त जलाशयांमधून किंवा नद्यांमधून येत असते. मुख्य कालव्यांमधून शाखाद्वारे पाणी निघते, जे विभाजित होऊन शेतात सिंचनासाठी जाते. पुढे आहे तलाव. लहान जलाशय किंवा लहान विस्तारात वाहणाऱ्या पाण्याचा संग्रह करतात, जे तलावाचे स्वरूप धारण करतात. नंतर नदीच्या पाण्याला उचलण्याची त्रीत म्हणजे तंत्र किंवा प्रणाली. ज्या विस्तारात जलाशयामधून कमी पाणी मिळत असल्याने कालव्यांच्या शाखांमध्ये अनियमित आणि अपुरे असतात, तेथे पाण्याला उंच घेऊन जाण्याचे तंत्र किंवा प्रणाली उपयोगी ठरते. नदीच्या किनाऱ्यावर आलेल्या शेतात सिंचनासाठी नद्यांमधून सरळ पाणी मिळवण्यात येते. शेतीत पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी आधुनिक रीतींचा जसे की पाण्याचा संग्रह म्हणजे मोठे धरण बांधून सुद्धा करण्यात येते. यामुळे जमिनीत पाण्याचे प्रमाण वाढते आणि जमिनीची धूप कमी होते. पिकाच्या पद्धती. जास्त फायदा मिळवण्यासाठी पीक उगवण्याच्या विविध पद्धतींचा उपयोग करता येतो. त्या 3 पद्धती आहेत: मिश्रित शेती, आंतरपीक पद्धती आणि पाक फेरबदली. मिश्रित शेती म्हणजे मिश्र पिकात 2 किंवा 2पेक्षा जास्त पिकांना एकत्रच एका शेतात उगवण्यात येते. जसे की गहू, चणे किंवा गहू, मोहरी. ह्या मोहरीच्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या तेलीबिया म्हणजे भुईमूग किंवा सूर्यमुखी पण वापरू शकता. याचं कारण काय की समजा जर एका पिकाचा नाश झाला तर दुसऱ्या पिकाच्या उत्पादनाची आशा राहते. तसंच दुसरं आहे आंतरपीक पद्धती. यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त पिकांना एकत्रच एका शेतात आकृतीत दर्शवल्याप्रमाणे रांगांमध्ये एका प्रकारचे पीक आणि त्याला एकानंतर एका रांगेत आलेल्या रांगेत दुसरे पीक उगवतात. याचे उदाहरण म्हणजे सोयाबीन, मका किंवा बाजरी, चवळी पिकांची पसंती या प्रकारे करतात की त्यांच्या पोषक तत्वांची आवश्यकता ही वेगवेगळी असेल, ज्यामुळे पोषक द्रव्यांचा जास्त मात्रेत उपयोग होऊ शकतो. या विधीद्वारा जंतू किंवा रोगांना एक प्रकारे पिकाच्या सर्वच वनस्पतींमध्ये पसरणे थांबविता येते आणि या प्रकारे दोन्ही पिकांमधून चांगले उत्पादन मिळवता येते. तसंच तिसरा प्रकार म्हणजे पिकाची
फेरबदली. कोणत्याही एका शेतात क्रमवार पूर्व आयोजित कार्यक्रमानुसार विविध पिकांना उगवितात, त्याला पिकाची फेरबदली म्हणतात. प्रबलता किंवा परिपक्वता कालखंडावर आधारित विविध पिकांचे संमिश्रण करण्यासाठी पिकाची फेरबदली करण्यात येते. एका कापणीनंतर कोणते पीक घ्यायचे ते जमिनीची मृदुता आणि सिंचनाच्या प्राप्यतेवर आधारित असते. जर पिकाची फेरबदली योग्य रीतीने करण्यात येत असेल तर एका वर्षात 2 किंवा 3 पिकाद्वारे चांगले उत्पादन मिळवता येते. पीक सुरक्षा व्यवस्थापन. शेतातील पिकाला निंदण, कीटक, जंतू आणि रोगांपासून नुकसान होते. जर योग्य वेळी निंदण तसेच जंतूंचे नियंत्रण करण्यात नाही आले तर पिकांचे खूप नुकसान होते. निंदण म्हणजे काय, तर शेतीला उपयुक्त जमिनीत अनावश्यक वनस्पती असते तिला निंदण म्हणतात. हे निंदण वनस्पतीबरोबर स्पर्धा करतात, म्हणजे जमिनीतले पोषक तत्व शोषून घेतात. परिणामी पिकाची वृद्धी कमी होते आणि पीक उत्पादन कमी होते. हे निंदणची उदाहरणं आहेत गाजर, गवत आणि मोथा. इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत. निंदणला नियंत्रण. पहिलं म्हणजे यांत्रिक रीतीने ते दूर करता येते. दुसरं निषेधात्मक रीती, वेळेवर पीक घेणे, योग्य चाऱ्या करणे, आंतरपीक घेणे, पिकाची फेरबदली करणे. आणि तिसरं म्हणजे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये खोलपर्यंत नांगर चालवता येतो, म्हणजे निंदण नियंत्रित होते. कीटक, जंतू. सामान्यपणे कीटक जंतू 3 प्रकारे वनस्पतीवर आक्रमण करतात. एक, ते मूळ, प्रकांड आणि पानांना कोरून खातात. दुसरं, वनस्पतीच्या विविध भागांमधून पेशी रस शोषून घेतात. आणि तिसरं, प्रकांड आणि फळांमध्ये छिद्र करतात. या प्रकारे ते पिकाला खराब करतात आणि पिकाची उत्पादकता कमी करतात. कीटक आणि जंतूंचे नियंत्रण करणे पण आवश्यक आहे. जंतुनाशक रसायने जसे की तृणनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे फवारली जातात वनस्पतींवर. या रसायनांना पिकांच्या वनस्पतींवर शिंपडतात किंवा बीज आणि भूमीच्या उपचारासाठी उपयोग करतात. परंतु त्याच्या जास्त प्रमाणातील उपयोगामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. जंतूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिरोधकतेची क्षमता असणाऱ्या जातींचा उपयोग करता येतो. धान्य संग्रह. धान्य संग्रह योग्य रीतीने न झाल्यास शेती उत्पादनाला नुकसान होते. आता हे नुकसान पोहोचवणारे जैविक घटक म्हणजे कीटक, उंदीर, बुरशी, इतरडी म्हणजे एक प्रकारची अळी आणि बॅक्टेरिया. तर अजैविक घटक आहेत तापमान आणि दमट हवा. याच्यामुळे काय परिणाम होतो, तर धान्याच्या गुणवत्तेत घट होते, वजनात घट होते आणि अशक्य अंकुरण क्षमता निर्माण होते आणि निपजचा रंग दूर होतो. परिणामी धान्याला बाजार किंमत कमी मिळते. धान्य संग्रहाचे नियंत्रण. निरोधक आणि नियंत्रण पद्धतीचा उपयोग संग्रह करण्याआधी करावा. संग्रहापूर्वी उत्पादनाची नियंत्रित सफाई करून चांगल्या प्रकारे कोरडे करण्यात येते. म्हणजे पहिल्यांदा सूर्यप्रकाशात कोरडे करावे आणि नंतर मग सावलीत त्याला थंड होऊ द्यावे आणि नंतर त्याचा मग संग्रह करावा. तसेच रसायनयुक्त धुराचा उपयोग करण्यात येतो, म्हणजे जंतू त्यातले मरतात आणि आपले धान्य व्यवस्थित चांगल्या प्रकारे राहते. विद्यार्थ्यांनो, इथे
प्रकरण 15 अन्न स्रोतात सुधारणामधील पीक उत्पादनामध्ये सुधारणा हा भाग आपण आटोपलेला आहे आणि नंतरचा भाग पशुपालन आपण नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.